नमस्कार मित्रांनो, आशा अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. येणाऱ्या काळामध्ये जी काही कंबाईनची गट क ची पूर्वपरीक्षा आहे, तर त्याच्यासाठी आशा अकॅडमीच्या माध्यमातून अनिकेत सरांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम असणार आहे. आणि याच्यामध्ये या रिव्हिजन सीरीजमध्ये चालू घडामोडीचा जो काही विषय आहे, तर तो माझ्याकडे असणार आहे. या पूर्ण उपक्रमामध्ये चालू घडामोडीमध्ये शिकत असताना टीचिंग कशा स्वरूपाची आहे, नोट्स कशा स्वरूपाचे आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी कुठले घटक जास्त फोकस करायचे आहेत, हे सगळं सांगण्यासाठी या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, ही जी काही कंबाईनची गट क ची पूर्वपरीक्षा आहे, तर ती त्या ठिकाणी 25 ऑक्टोबर या दिवशी आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की कंबाईनच्या गट क च्या पूर्वपरीक्षेला मग ती कंबाईनची गट ब ची असू द्या किंवा क ची पूर्वपरीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये करंट अफेअर्ससाठी 15 क्वेश्चन असतात. किती असतात? 15. आणि ते सगळं आपल्याला त्या ठिकाणी आयोगाचे जर 2025 आणि 26 चे प्रश्न बघितले, कुठल्या घटकावरती जास्त प्रश्न विचारले जातात आणि करंट अफेअर जो काही अवघड वाटतो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रायोरिटी कुठल्या घटकांना द्यायची आहे, तर ते सगळं सांगण्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जो काही स्मार्ट रिव्हिजन प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, अनिकेत सरांकडे या ठिकाणी सायन्स आहे, पॉलिटी आहे आणि सोबतच इकॉनॉमिक्स आहे. पवनमाळी सरांकडे त्या ठिकाणी हिस्ट्री आहे. जिओग्राफीसाठी त्या ठिकाणी सत्यपाल राजपूत सर असणार आहेत आणि करंट अफेअर्सचा जो काही 15 क्वेश्चनचा एरिया आहे, तर तो आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, जर चालू घडामोडीची एखादी पूर्ण बॅच त्या ठिकाणी कव्हर करायची झाली, तर त्याच्यामध्ये 40 ते 50 लेक्चर लागतात. परंतु या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन प्रोग्राम असल्या कारणाने जुलै 2025 पासूनचा जो काही डाटा आहे, तर तो ऑगस्ट 2026 पर्यंतचा कव्हर करत असताना एक मिनिमम अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी बघायच्यात आणि सोबतच त्याच्यामध्ये मॅक्सिमम आउटपुट काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला देखील काय करायचंय, चालू घडामोडी या ठिकाणी बघत असताना आयोग नेमका प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला कुठं विचारतं, त्याच्यामध्ये प्रश्नाचे जे काही एरिया आहेत किंवा फोकस पॉइंट आहेत, त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचंय आणि तशा पद्धतीनंच या ठिकाणी गेलं, तर तुमचं हे करंट अफेअर्स त्या ठिकाणी आटोक्यात येणार आहे किंवा कव्हर होणार आहे. याच्यासाठी तुम्हाला मी काय सांगतोय, की कुठलातरी एकच सोर्स त्या ठिकाणी ठेवायचा आणि त्याचीच मॅक्सिमम रिव्हिजन करायची. सोबतच तुम्हाला 2025 आणि 26 मध्ये जे काही आयोगाचे पेपर झाले, त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न येत असताना त्या ठिकाणी आयोग कशा स्वरूपाचे डाटा विचारतं आणि त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीचं हे सगळं शिकवलंय, याच्यासाठी आपण हे सगळं या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचंय. याच्यामध्ये बघा, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असू द्या, कंबाईनच्या गट ब ची पूर्वपरीक्षा असू द्या किंवा कंबाईनच्या गट क ची पूर्वपरीक्षा असू द्या. आयोगाने एक फिक्स त्या ठिकाणी एक चौकट आखलेली आहे आणि त्याच्या बाहेर शक्यतो त्या ठिकाणी प्रश्न जात नाही. चालू घडामोडीचा जो काही डाटा आहे, तर तो कव्हर करताना तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा जागतिक बातम्या असतात, त्याच्यानंतर राष्ट्रीय लेव्हलच्या बातम्या असतात आणि सोबतच या ठिकाणी प्रादेशिक लेव्हलच्या बातम्या असतात. त्याच्यामध्ये परत क्रीडा घडामोडी आहे, आर्थिक आहे, राजकीय आहे, सामाजिक आहे, त्याच्यानंतर पुरस्कारांची श्रेणी आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पुस्तकं असतील, दिनविशेष असतील, अशा सगळ्याच घटकांवरती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आयोगाने आपल्याला आजवर प्रश्न विचारलेत. मात्र हे सगळे चालू घडामोडीचे प्रश्न बघत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला जर मागचे पेपर बघितले, तर त्याच्यामध्ये काही अंशी त्या ठिकाणी कळून येईल, की आयोग काय करतं, पुरस्कारांवरती कंटिन्यू प्रश्न विचारतं. मग तुम्हाला चालू घडामोडीची रिव्हिजन करत असताना, वाचत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला काय करायचंय, पुरस्काराला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे. तुम्ही बघा या ठिकाणी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला या ठिकाणी एक प्रश्न आला होता, तो नोबेल पुरस्कारावरती आला होता. त्याच्या पूर्वीच्या परीक्षेला 2025 ला 2024 ला नोबेलवरती कंटिन्युअसली या ठिकाणी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला प्रश्न येतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी गट ब चा पूर्व परीक्षेचा पेपर बघा, गट क चा बघा. याच्यामध्ये बघा पद्म पुरस्कार विचारलाय, इथं देखील पद्म पुरस्कार विचारलाय. म्हणजे तुम्हाला जे काही पद्म पुरस्कार आहेत, त्याच्यावरती आयोगाचे कंटिन्यू प्रश्न येतात. मग नोबेल पुरस्कार असेल, पद्म पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, साहित्य अकादमी असेल, याच्यासारखे महत्त्वाचे पुरस्कार आणि सोबतच राज्याच्या लेव्हलला देखील काही त्या ठिकाणी पुरस्कार दिले जातात. हे देखील कव्हर करायचे. त्याच्यामध्ये विजेते असतील, त्यांची नावं त्या ठिकाणी प्रायोरिटीनं करायचेत. तर या ठिकाणी आपण काय करतोय, अशा प्रकारे 5 पेपरमध्ये नेमकं कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत हे सुरुवातीला तुम्हाला दाखवून देतो. या ठिकाणी लक्षात घ्या, पुरस्कारावरती जास्त प्रश्न येतात हे मी तुम्हाला सांगितलंय. नोबेल पुरस्कार करायचेत का? करून ठेवायचेत. ऑस्कर करायचेत का? करून ठेवायचेत. त्याच्यानंतर पद्म पुरस्कारावरती या ठिकाणी प्रश्न आलाय का? आलेला आहे. या ठिकाणी देखील गट क च्या पूर्व परीक्षेला पद्म पुरस्कारावर प्रश्न आलाय का? आलेला आहे. मग आपण या बॅचमध्ये काय केलेलं आहे, पद्म पुरस्कार असेल, नोबेल पुरस्कार असेल, ज्ञानपीठ असेल, महत्त्वाचे सगळे पुरस्कार त्या ठिकाणी डिटेलमध्ये कव्हर केलेत. आयोगाचे कशा स्वरूपाचे प्रश्न त्याच्यावरती आलेत हे देखील सांगितलंय आणि सोबतच बाकीचे जे काही पुरस्कार आहेत, जे परीक्षेला येऊ शकतात, जे काहीतरी प्रिडिक्शन म्हणून त्या ठिकाणी सांगता येईल, हे सगळं आपण या ठिकाणी बॅचमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, हा पद्म पुरस्काराचा प्रश्न ब ला देखील आलेला आहे, क ला देखील आलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलात तुम्ही या ठिकाणी गट ब ची मुख्य परीक्षा बघा, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी किंवा गट क ची पूर्व परीक्षा याच्यामध्ये देखील तुम्हाला पद्म पुरस्कारावरती तब्बल 3 प्रश्न आलेत. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, आयोग एखाद्या चौकटीच्या बाहेर जर विचारत नसेल, तर कंटिन्युअसली काय करायचंय, त्याच्यावरती जास्त रिलाय करायचंय. या ठिकाणी समजा आयोगानं तुम्हाला सांगितलंय, की ही एक चौकट आहे.
याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे, पुरस्कारावरती प्रश्न विचारणार आहे. मग कुठले असतील ते महत्त्वाचे, तर आयोगाचे मागचे प्रश्न बघायचे आणि तो जर घटक त्या ठिकाणी चुकत असेल तर त्याला आधी कव्हर करून घ्यायचं. मग आपल्याला अशा पद्धतीनं पुरस्काराचा जो घटक आहे ना, तो व्यवस्थित करून कव्हर करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो, नोबेल पुरस्कारावरती आयोगाचा प्रश्न आलेला आहे. पद्म पुरस्कारावरती आलेला आहे. त्याच्यानंतर हा गट ब ला जर एक प्रश्न आला होता, नॉर्मन बोरलॉग जो काही पुरस्कार आहे, तो स्वाती नाईक यांना दिला होता. अभ्यास करताना आपण सगळ्यांनी तो पाठ करून ठेवला होता. मात्र हा प्रश्न अतिशय अवघड कॅटेगरीमध्ये त्यांनी विचारला होता, की त्यांनी जो काही शोध लावला त्याच्यापैकी तांदळाच्या प्रजातीचं नाव विचारलं होतं. काही प्रश्न अवघड असणार आहेत का? 100% अवघड असणार आहेत. चालू घडामोडीचा जर ट्रेंड बघितला तुम्ही, तर 15 प्रश्नांपैकी त्या ठिकाणी 7 ते 8 प्रश्न हे अतिशय सोपे असतात. ते सगळ्यांना येणार आहेत. त्याच्यामुळं आउट ऑफचा अट्टास करायचा नाही आपल्याला. एक ट्राय करायचा आहे, की या ठिकाणी 15 प्रश्नांपैकी 10 ते 11 प्रश्न तरी आपल्याला चालू घडामोडीमध्ये त्या ठिकाणी बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण. आता हा याच्यावरती देखील कंटिन्युअसली आयोगाचा फोकस असतो. प्रश्न विचारण्याचा एरिया आहे. त्याच्यामुळं अशा प्रकारचे जे काही प्रश्न आयोग विचारतं, तो सगळा डाटा आपण काय केलाय, आपल्या लेक्चरमध्ये या ठिकाणी कव्हर केलाय. त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कारावरती प्रश्न आलाय. पद्म पाणी जीवन गौरवावरती प्रश्न गेल्या वर्षी आला होता. मग या वर्षीचा देखील आपण त्या ठिकाणी तशा प्रकारे कव्हर केलाय आपल्या लेक्चरमध्ये. गतवर्षी त्या ठिकाणी सई परांजपे यांना पुरस्कार भेटला होता. यावर्षी इलाईराजा जे संगीतकार आहेत त्यांना भेटलाय. तर त्यांच्याबद्दल जे काही आयोग विचारू शकतं, तो सगळा डाटा आपण त्या ठिकाणी या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आयोगानं याची जी काही समिट असते, परिषद असते, याच्यावरती राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलाय आणि सोबतच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या एका ग्रामपंचायतीला अशा प्रकारचा पुरस्कार भेटला होता, तर त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला. आपण शिकवत असताना हे जे काही आयोगाचे मागचे घटक आहेत आणि सोबतच त्याच्याच बेसिसवरती आयोग काय विचारू शकतं, हे सगळं मी त्या ठिकाणी व्यवस्थित अॅनालिसिस करून आपल्या बॅचमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक पुरस्कार. आता तुम्ही रिसेंटली त्या ठिकाणी 1 ऑगस्टला बघितलं असेल, जे काही अजित डोवाल आहेत. अजित डोवाल आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. तर यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार 2026 साठी प्रदान करण्यात आलाय. तर आयोग काय करेल, तुम्हाला मागच्या वेळेस देखील विचारलंय, तर आता देखील त्या ठिकाणी तुम्हाला अजित डोवाल यांच्या संदर्भात हा जो काही लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे, तर तो विचारू शकतं. तो देखील आपण या बॅचमध्ये कव्हर करून तशा पद्धतीनं दिलेला आहे. त्याच्यानंतर मिस वर्ल्ड विजेती. आता त्यांच्याबद्दल जर विचारत असेल, तर आपण काय करायचंय, मिस युनिव्हर्स देखील करायचं आहे, मिस वर्ल्ड देखील करायचं आहे. मी या बॅचमध्ये तशा प्रकारे शिकवत असताना दोन्ही घटक त्या ठिकाणी समान असल्या कारणाने किंवा त्याच्यामध्ये एक समानता असल्या कारणाने ते दोन्ही घटक त्या ठिकाणी व्यवस्थित कव्हर करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हे पूर्व परीक्षेला प्रश्न आलेत, हे तुम्हाला सांगितलं मी. त्याच्यानंतर मुख्यला देखील कंटिन्युअसली आपल्याला पुरस्काराच्या कॅटेगरीवरती एकतर तुम्हाला 2 प्रश्न येतील किंवा 4 प्रश्न येतील. तशा प्रकारे तुम्हाला पुरस्कार हा घटक त्या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, जलपंचायत जनभागीदारी पुरस्कार याच्यामध्ये राज्यांची क्रमवारी त्यांनी विचारली होती. पहिल्यांदाच अशा प्रकारची ही क्रमवारी आल्या कारणाने गट ब च्या मेन्सला त्याच्यावरती प्रश्न आला. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राचा एक पुरस्कार होता, तर तो देखील आयोगाने त्या ठिकाणी विचारला. त्याच्यानंतर साहित्य अकादमी, मी तुम्हाला सांगितलंय ज्ञानपीठ पुरस्कार असेल, साहित्य अकादमी पुरस्कार असेल, त्याच्यानंतर बुकर पुरस्कार असेल, हे सगळे घटक जे महत्त्वाचे आहेत, आपण ते बॅचमध्ये अगदी व्यवस्थित कव्हर केलेत. त्याच्या बाहेर तुमचा शक्यतो प्रश्न जाणार नाही. त्याच्यानंतर स्वच्छता पंधरवडा पुरस्कार हा जो काही पारादीप बंदरला भेटला होता, आयोगाने याच्यावरती देखील प्रश्न विचारला. अशा प्रकारचे मागचे त्या ठिकाणी कंटिन्युअसली अॅनालिसिस केलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारे नोट्स देखील बनवून दिल्यात, की चालू घडामोडीमध्ये एवढे घटक तरी त्या ठिकाणी 100% आपण केले पाहिजेत. गट क चा मेन्सचा पेपर बघा, तिथं देखील तुम्हाला परत एकदा जवळपास 4 प्रश्न हे तुम्हाला पुरस्कार या कॅटेगरीवरती विचारलेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, की पुरस्काराचा हा जो काही घटक आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या चालू घडामोडीच्या अभ्यासामध्ये. तो अगदी डिटेलमध्ये कव्हर करा. इथं देखील प्रश्न बघा, पद्म पुरस्कारावरती 3 प्रश्न विचारलेत. त्याच्यामध्ये 2 प्रश्न जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये आणि 1 प्रश्न विधानांच्या स्वरूपामध्ये विचारलाय. साफिना हुसैन ज्यांना रेमंड मॅगसेसे पुरस्कार भेटला. जर एखाद्या भारतीय स्त्रीला किंवा एखाद्या भारतीय महिलाला कुठेतरी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांचा गौरव होत असेल, तर त्या ठिकाणी आयोगाचे प्रश्न याच्या पूर्वी देखील आलेत किंवा एखाद्या महिलांची त्या ठिकाणी अशा प्रकारे महासंचालक म्हणून, अध्यक्ष म्हणून जर पहिलीच अशा प्रकारची नियुक्ती झाली असेल, आयोगाचा 100% त्या ठिकाणी प्रश्न येण्याचा एरिया आहे. तर तुम्हाला अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी काय करता येईल, तर व्यवस्थित करूनच ठेवायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आपण अजून बघायचं की नेमणुका. आयोग काय करते, तुम्हाला कंटिन्युअसली नेमणुका या घटकावरती एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, मग तिथं तुम्हाला लक्षात घ्या, 2025 आणि 26चा डाटा जर बघितला किंवा तुमच्या जे काही परिक्रमा असतील, सिम्प्लिफाईड असेल, याच्यामध्ये जर बघितलं, खूप सारा डाटा आहे. परंतु आयोगाचे प्रश्न कुठं जातात माहिती का? आयोग फक्त काय करतं, नेमणुका विचारत असताना एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान विचारत असताना त्यांचं नाव
आणि सोबतच त्यांच्याबद्दल त्यांचा पक्ष, एवढ्या 2च गोष्टी विचारतं. त्याच्यामुळे तुम्हाला वाचत असताना देखील त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. मग या ठिकाणी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला काय विचारलं? चिलीचे राष्ट्राध्यक्ष कोण? बघा, अतिशय छोटा हा देश आणि त्याच्यावरती आयोगाचा प्रश्न येतोय. सोबतच या ठिकाणी आयर्लंडचे जे काही सर्वात तरुण पंतप्रधान आहेत, त्यांच्यावरती देखील गट ब पूर्व परीक्षेला प्रश्न आलाय. त्याच्या पूर्वीच्या तुम्ही मेन्स पेपर बघा, गट ब चा बघा, गट क चा बघा. याच्या पूर्वीचे म्हणजे 2025 चे त्या दोन्ही परीक्षेला तुम्हाला या ठिकाणी दिसेल, की आयोग काय करतं, राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान असतील त्यांच्यावरती प्रश्न विचारतं आणि त्यांच्या पार्टीवरती प्रश्न विचारतं. म्हणजे वाचत असताना चालू घडामोडी अगदी वास्ट आहे. मला देखील माहिती आहे. त्या ठिकाणी मार्क्स सध्या मुलाला येत देखील नाहीत. परंतु आपल्याला तरीही ट्राय काय करायचा आहे, आयोगाचे मागचे नेहमी प्रश्न बघायचे आणि त्या ठिकाणी डाटा कॅप्चर करत असताना, लक्षात ठेवत असताना तेवढ्याच गोष्टी करण्याचा मात्र आवर्जून प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू. बघा, एखादी महिला एखाद्या संस्थेवरती किंवा एखाद्या आयोगावरती, परिषदेवरती पहिल्यांदाच तशा प्रकारची अपॉइंटमेंट त्यांची होत असेल, आयोगाचा 100% प्रश्न त्या ठिकाणी बनतो. त्याच्यामुळे तुम्हाला वाचत असताना, पहिल्या-वहिल्या घडामोडी वाचत असताना, ज्या काही पहिल्या-वहिल्या महिला अध्यक्ष झाल्यात, महासंचालक झाल्यात, त्यांच्यावरती विशेष भर द्यायचा आहे. आयोगाचा तिथं कंटिन्युअसली प्रश्न येतो. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी निधन वार्ता. निधन वार्तावरती देखील आयोगाचा कंटिन्युअसली प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला काय विचारलं होतं? सुरेश कलमाडी, जे पुण्याचे 3 वेळेस त्या ठिकाणी काँग्रेसचे खासदार राहिले. त्यांचं निधन झालं होतं, तर त्यांच्यावरती थोडासा अवघड, थोडासा म्हणण्यापेक्षा बराचसा अवघड त्या ठिकाणी त्यांच्या कालावधीच्या संदर्भात प्रश्न विचारला होता, की आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष ते कोणत्या काळामध्ये राहिलेत? परंतु मला हे सांगायचंय, निधन वार्ता या कॅटेगरीवरती तुमचा आयोगाचा 100% प्रश्न येतो. त्याच्यामुळं तुम्ही चालू घडामोडी वाचत असताना त्या ठिकाणी निधन वार्ताचा जो काही घटक आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे जेवढे काही निधन वार्ता आहेत, त्याच्यावरती त्या ठिकाणी व्यवस्थित त्याला अंडरलाईन करून किंवा लक्षात ठेवून तशा पद्धतीनं वाचून ठेवायचंय. या ठिकाणी बघा, जंगलाचा विश्वकोश असलेल्या किंवा तशा पद्धतीनं त्यांना उपाधी दिलेल्या ज्या काही तुलसी गौड आहेत, तर त्यांचं निधन झालं होतं. आयोगानं लगेच त्यांच्यावरती प्रश्न विचारला. अजून तुम्हाला दाखवतो, की निधन वार्ता या कॅटेगरीत प्रश्न येतात का? इथं बघा, के. कस्तुरीरंगन इस्रोचे माजी अध्यक्ष राहिलेत. त्याच्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्याच्या संदर्भाच्या एका समितीचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला. पियुष पांडे, जे बीजेपीच्या जाहिरातीसाठी त्या ठिकाणी खूप फेमस होते, त्यांचं देखील त्या ठिकाणी निधन झालं. आयोगानं त्यांच्यावरती देखील प्रश्न विचारला. म्हणजे माझं म्हणणं काय तुम्हाला या ठिकाणी, ही जी काय आयोगाच्या प्रश्न विचारण्याची चौकट आहे, आयोग तुम्हाला पुरस्कारावरती प्रश्न विचारणार आहे का? 100% विचारणार आहे. पुरस्काराचे जेवढे महत्त्वाचे घटक आहेत, तुम्ही वाचूनच ठेवायचे. निधन वार्तावरती प्रश्न विचारणार आहे का? निधन वार्तावरती प्रश्न येत आहेत. निधन वार्ता व्यवस्थित करून ठेवायचं. याच्यासाठीच मी हे थोडंसं ॲनालिसिस तुम्हाला दाखवतो, की चालू घडामोडी वाचत असताना तुमचं जे काही परिक्रमा असतील, सिम्प्लिफाईड असेल किंवा ज्या काही नोट्स वाचताय, त्याच्यामध्ये प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे, हे तुम्हाला थोडंसं सांगण्याचा या लेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, क्रीडा घडामोडी. क्रीडा घडामोडी याच्यावरती देखील आयोगाचे कंटिन्युअसली प्रश्न येतात. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला त्या ठिकाणी भारतात आयोजित झालेली वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स आहे. तर त्याच्यामध्ये भारताची 1-2 पदकं किती, याच्यावरती देखील प्रश्न विचारला. ड्युरेंट कपमध्ये विचारत असताना, आपल्याला वाचत असताना केवळ विजेते लक्षात ठेवायचे नाहीत, तर उपविजेते देखील लक्षात ठेवायचे आहेत. आयोगानं तशा प्रकारचा देखील प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आणलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही एखादा जर घटक असेल, महत्त्वाचा वाटत असेल, तर त्याचं काय करायचं त्या ठिकाणी, समजा रणजी क्रिकेट स्पर्धा, त्याचे विजेते आणि उपविजेते वाचूनच ठेवायचे. कारण आयोगाला तशा प्रकारचा प्रश्न देखील विचारण्याचा त्या ठिकाणी कंटिन्युअसली ट्रेंड दिसतोय. या ठिकाणी ड्युरंट कप सारख्या स्पर्धेचा या ठिकाणी उपविजेता विचारलाय. म्हणजे वाचत असताना तुम्हाला विजेते, आयोजन आणि उपविजेतेपद अशा प्रकारचा डाटा त्या ठिकाणी वाचायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून क्रीडा घडामोडीवरती बघा, या ठिकाणी खेलो इंडियाची जी काही कीर्ती नावाचा जो काही उपक्रम आहे, तर त्याचं टार्गेट वर्ष काहीतरी विचारलं होतं 2036 पर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जगामध्ये पहिल्या टॉप 10 मध्ये भारताला यायचंय. तशा पद्धतीचा हा काहीतरी प्रश्न होता. त्याच्यानंतर या ठिकाणी परत एकदा टेनिसपटू जो काय आहे नोवाक जोकोविच, तर तो 400 विजय प्राप्त करणारा ग्रँड स्लॅममध्ये किंवा टेनिस एकेरीमध्ये अशा प्रकारचा पहिला खेळाडू ठरला. आयोगानं त्याच्यावरती प्रश्न विचारला. म्हणजे जे काही आपल्या ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत, त्याचे जे काही विजेते आणि उपविजेते आहेत, त्यांच्यावरती आयोगाचा प्रश्न येतो. अशा प्रकारच्या टेनिसपटूवरती प्रश्न येतो. मग हे आपल्याला कधी कळणार आहे? आयोगाच्या PYQ वरून कळणार आहे. त्याच्यानंतर पुणे ग्रँड टूर, आता ह्याच्याबद्दल त्या ठिकाणी त्याचा काहीतरी लाँग फॉर्म विचारला होता. अतिशय मायन्यूट त्या ठिकाणी आयोगानं काय केलं होतं, तशा पद्धतीचा फसवण्याचा प्रयत्न केला होता. तो अवघड कॅटेगरीमध्ये प्रश्न येतो. मात्र मला हे सांगायचंय, की अशा प्रकारची पहिली स्पर्धा जर भारतामध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये भरत असेल, आयोगाचा लगेच प्रश्न येणार आहे. मग तुम्हाला वाचत असताना त्या ठिकाणी क्रीडा घडामोडीचा हा जो काही पूर्ण घटक आहे, त्याच्यावरती देखील जास्त व्यवस्थित लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अंतरिक्ष आणि संरक्षण.
आयोगाचा याच्यावरती देखील प्रश्न विचारण्याचा कंटिन्युअसली त्या ठिकाणी प्रयत्न आहे. तुम्हाला दिसेल या ठिकाणी जी काही आपली इस्रो असेल, अमेरिकेची नासा असेल किंवा बाकीच्या ज्या काही देशाच्या अंतराळ संशोधन संस्था आहेत, यांच्या ज्या काही उपग्रह असतील, मोहिमा असतील, याच्यावरती आयोगाचा प्रश्न येतो. आपल्याला तशा पद्धतीचा डाटा त्या ठिकाणी वाचत असताना या पूर्ण लेक्चरमध्ये देखील आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि सोबतच अशा पद्धतीनं तुम्ही देखील करायचं आहे. या ठिकाणी परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण होते? अशा प्रकारचा प्रश्न आलाय. त्याच्यानंतर गट क च्या पूर्व परीक्षेला काय विचारला? इस्रो आणि नासा यांचा जो काही संयुक्त उपग्रह आहे त्याचं नाव आहे निसार. तर त्याच्याबद्दल देखील आपल्याला विचारलं. मग या ठिकाणी मी शिकवत असताना हे जे काही 30 जुलैला हा उपग्रह त्या ठिकाणी अंतरिक्षामध्ये सोडला होता, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आयोग विचारू शकतं, त्या आपल्या बॅचमध्ये व्यवस्थित कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रादेशिक आणि राष्ट्रीय घडामोडी याच्यावरती देखील आयोगाचे कंटिन्युअसली प्रश्न येतात. मी तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगेल त्या ठिकाणी किंवा तशा पद्धतीनं तुम्हाला देखील वाचत असताना पहिल्या-वहिल्या घडामोडी अतिशय व्यवस्थित वाचून ठेवायच्या. आयोगाचा शक्यतो तिथं प्रश्न बनतो म्हणजे बनतो. आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी 8वा वेतन आयोग त्या ठिकाणी केंद्र सरकारनं स्थापन केला. त्याच्यामध्ये आसामचं जे काही राज्य होतं त्यांनी काय केलं, त्यांच्या राज्यामध्ये अशा प्रकारे 8वा केंद्रीय वेतन आयोग लागू करण्याचा किंवा स्थापन करण्याचा प्रयत्न केला. आयोगानं लगेच अशा प्रकारचं पहिलं राज्य कोणतं? ते प्रश्न विचारला. त्याच्यानंतर गतवर्षी तुम्हाला माहिती आहे, की त्या ठिकाणी 3 ऑक्टोबरला 3 ऑक्टोबर 2000 3 ऑक्टोबरमध्ये काय करण्यात आलं होतं, तर त्या दिवशी 5 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला होता. मग त्या भाषाच्या वरती प्रश्न येणार म्हणजे येणारच होता. त्याच्यामध्ये आयोगानं काय केलं, इथं विचारत असताना ज्या काही क्रमवार अभिजात भाषा आहेत, त्याच्यामध्ये त्यांना जो काही केंद्र सरकारतर्फे किंवा भारत सरकारतर्फे जो काही अभिजात भाषांचा दर्जा दिला, तर त्याच्यावरती प्रश्न विचारला, त्यांचा क्रम सांगा म्हणून. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा सुरुवातीला 8 राज्य होती, त्याच्यानंतर 5 राज्य वाढलीत. अशा प्रकारे 6 होते आणि त्याच्यामध्ये 5 वाढलेत. तर अशा पद्धतीने त्यांच्यावरती देखील आयोगानं प्रश्न विचारला. हे जे काही आहे, तर त्याच्यामध्ये मी तशा पद्धतीनं वेळोवेळी ट्रिक्स देखील सांगण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी ही जी काही राज्य आहेत, तर ती लक्षात ठेवण्यासाठी अशा प्रकारे मी ट्रिक्स या आपल्या लेक्चरच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न केला. तसं ते क, म, उ. तर लक्षात घ्या, अभिजात भाषा लक्षात ठेवत असताना त्या ठिकाणी तुम्हाला अडचण जर येत असेल, तर आपल्या लेक्चरमध्ये ही ट्रिक्स देखील मी त्या ठिकाणी सांगितली आहे. त म्हणजे काय, तर तमिळ. तमिळ भाषा ही पहिल्यांदा 2004 ला होती. तिला भारत सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला. तर तमिळ, संस्कृत, तेलुगू, त्याच्यानंतर कन्नड, त्याच्यानंतर मल्याळम, त्याच्यानंतर ओडिया आणि त्याच्यानंतर सॉरी त्या ठिकाणी आयोगानं काय केलं होतं, भारत सरकारनं जे काही केलं होतं त्या ठिकाणी अभिजात भाषांचा दर्जा दिला होता. तर ते 5 भाषा देखील या ठिकाणी तशा प्रकारे ट्रिक्सच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. पी-एम बाप अशा पद्धतीने हे सगळं सांगितलंय. ते सगळं तुम्हाला लेक्चरमध्ये पाहायला भेटेल. या ठिकाणी फक्त मला तसा उल्लेख करून द्यायचा होता. त्याच्यानंतर या ठिकाणी गोव्याचा नवीन जो काही जिल्हा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता, आयोगानं त्याच्यावरती प्रश्न विचारला. मग समजा मी शिकवत असताना त्या ठिकाणी जे काही अशा प्रकारचे जिल्हे चर्चेमध्ये आहेत, त्याच्यामध्ये समजा उत्तर प्रदेशचा कल्याण सिंह नावाचा जो काही जिल्हा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता, तो देखील कव्हर केला होता आणि सोबतच गोव्याचा हा जिल्हा देखील या ठिकाणी कव्हर केला होता. आयोगानं त्याच्यावरती देखील प्रश्न विचारलाय. त्याच्यानंतर महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापन करणारी जी काही राज्य आहेत, अशा प्रकारे एखादी इनोव्हेटिव्ह गोष्ट एखादं राज्य करत असेल, त्याच्यावरती आयोगाचा प्रश्न येतो. हे सगळं आपण त्या ठिकाणी नोट्सच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर या ठिकाणी जागतिक घडामोडीवरती देखील आयोगाचा कंटिन्युअसली प्रश्न विचारण्याचा ट्रेंड दिसतोय. थोडंसं अवघड कॅटेगरीमध्ये या ठिकाणी गट ब च्या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले होते. मात्र गट क चा जो काही पेपर असतो तो अतिशय सोप्या पद्धतीनं किंवा सरळ पद्धतीने त्या ठिकाणी करंट अफेअर्स विचारण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळं 15 क्वेश्चन पैकी मला असं वाटतं, ही जर पूर्ण बॅच त्या ठिकाणी तुम्ही कव्हर कराल, तर 10 मार्कापैकी तरी त्या ठिकाणी 10 प्रश्नांपर्यंत तरी आपल्या नोट्समधून हे सगळं कव्हर होणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, चाभार बंदरावरती राज्यसेवेला प्रश्न विचारला. त्याच्यानंतर ब्रिक्स परिषदेच्या संदर्भात या ठिकाणी ब्राझीलकडे जी काही चेअरशिप होती, तर त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला. लगेच आयोग काय करतं, या ठिकाणी गट ब च्या पूर्व परीक्षेला देखील ब्रिक्सवरती प्रश्न विचारतं. मग ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये G7 असेल, ब्रिक्स असेल, एशियन असेल, यांच्या ज्या काही अशा प्रकारच्या वार्षिक परिषदा त्या ठिकाणी आयोजित केल्या, त्याच्याबद्दल देखील आपण नोट्सच्या स्वरूपात किंवा आपल्या लेक्चरच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर खानमिगो नावाचा ॲप, हा थोडासा अवघड प्रश्न होता. कोणत्या देशाचं आहे अशा प्रकारचा प्रश्न आला होता. लेगो नावाची खेळण्याची कंपनी कोणत्या देशाची आहे हे देखील विचारलं. त्याच्यानंतर UN आणि स्वयंसेवक आणि त्यांचं वर्ष याच्या संदर्भात एक अवघड प्रश्न या गट ब च्या पूर्व परीक्षेला आला होता. आणि हे जे काही खानमिगो नावाचा ॲप आहे, ते कोणत्या क्षेत्राच्या संदर्भात आहे अशा प्रकारचा आयोगाचा प्रश्न आला होता. मग या ठिकाणी आपण लेक्चरमध्ये शिकवत असताना तशा प्रकारे ट्राय केलाय, की अशा प्रकारे जे काही ॲप असतील, जे काही पोर्टल असतील, याच्यावरती देखील थोड्याशा थोडक्यात त्या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
याच्यामध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी समजा युएनचं जे काही वर्ष आहे, तर आता देखील लक्षात ठेवायचं 2026 हे वर्ष या ठिकाणी आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचं वर्ष म्हणून युनो या संस्थेनं डिक्लेअर केलं. तर त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी आयोगाचा प्रश्न येऊ शकतो. आपण ते व्यवस्थित त्या ठिकाणी नोट्समध्ये कव्हर करून दिलंय. आपल्या या लेक्चर सीरीजमध्ये कव्हर करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर इतरमध्ये बघा, दिनविशेषावरती आयोगाचा प्रश्न येतो. आलाय का प्रश्न या ठिकाणी तुम्हाला गट क च्या बहुतेक मेन्सला त्या ठिकाणी आयोगाने विचारला होता. कुठे विचारला होता? गट ब च्या मेन्सला विचारला होता. म्हणजे दिनविशेष असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी समित्या असतील, योजना असतील, बजेट असेल, याच्यावरती आयोगाचे प्रश्न येतात. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला या ठिकाणी 2 प्रश्न तुम्हाला या भारताच्या आर्थिक पाहणीवरती आले होते आणि सोबतच एका योजनेवरती आले होते. बघा, प्रश्न जरी रिपीट होत नसले तरी त्यांचा एरिया मात्र प्रश्न विचारण्याचा त्या ठिकाणी तोच आहे. योजना घटकावरती त्या ठिकाणी आयोग प्रश्न विचारतं. या परीक्षेला देखील तुम्हाला प्रश्न आला होता. तोच तशा प्रकारचा प्रश्न गट क च्या पूर्व परीक्षेला देखील आयोगानं विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर योजनावरती परत प्रश्न आलाय का? या ठिकाणी योजनावरती प्रश्न आला, त्याचा उद्देश विचारला. ही जी काही मिशन शक्ती नावाची योजना आहे, ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारला. मग आपण लेक्चरमध्ये पूर्ण काय केलं? ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, त्या देखील त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गट क च्या पूर्व परीक्षेला बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय आहे, तर त्याची उत्पन्न मर्यादा त्या ठिकाणी विचारली आणि सोबतच पीएम धनधान्य कृषी योजना याच्यावरती प्रश्न विचारला, जो राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला विचारला होता. म्हणजे जर आपल्याला आयोग तशा प्रकारे योजना या घटकावरती प्रश्न विचारत असेल, तर ते देखील आपण या लेक्चरमध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलाय. पुढे जायचं आपल्याला या ठिकाणी पुरस्कार या कॅटेगरीवरती जे काही प्रश्न येतात ते तुम्हाला सांगितले होते. मेन्सला देखील प्रश्न आले. निधन वार्तावरती देखील कशा पद्धतीचे येतात हे देखील सांगितलं. क्रीडा घडामोडीवरती देखील आयोगाचे कंटिन्युअसली प्रश्न आलेत. त्याच्यानंतर कृषी आणि पर्यावरण, तर आपण त्या ठिकाणी जो काही चालू घडामोडीमध्ये मुद्दा असतो त्याच्यामध्ये कृषी आणि पर्यावरण घडामोडीच्या संदर्भात, तर ते देखील आपल्या लेक्चरमध्ये या ठिकाणी व्यवस्थित कव्हर करून दिलं. या ठिकाणी तुम्हाला मॅन अँड बायोस्फिअर नावाचा जो काही कार्यक्रम आहे, तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी युएनईपीचा हा जो काही कार्यक्रम आहे, तर त्याच्या संदर्भात या ठिकाणी आयोगानं प्रश्न विचारला होता. म्हणजे काही युनो नावाची संस्था आहे, त्याच्यामध्ये जे काही पर्यावरणाच्या संदर्भात ज्या काही परिषदा असतील, त्याच्या ज्या काही संस्था असतील, तर त्यांचं जे काही डाटा करंट अफेअर्स मध्ये जे चर्चेमध्ये आहे, तो सगळा कव्हर करून देण्याचा या ठिकाणी आपण लेक्चरमध्ये प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर अंतरिक्ष आणि संरक्षण याच्यावरती तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की आयोगानं निसर्गवरती प्रश्न विचारला, पहिले परदेशी पर्यटक विचारलेत. आयोगाच्या ज्या काही त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा आजवर त्या ठिकाणी बघितलं असाल, तर इस्रोच्या संस्थेवरती किंवा त्याच्या मोहिमांवरती त्या ठिकाणी प्रश्न विचारला. आपण आपल्या या स्मार्ट रिव्हिजन प्रोग्रामच्या चालू घडामोडीच्या पूर्ण लेक्चर सीरीजमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीने इस्रोच्या मोहिमा कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर परिषदा आणि महोत्सव याच्यावरती गट ब च्या मुख्य परीक्षेला प्रश्न आलाय का? तशा पद्धतीचा आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पुस्तकं आणि लेखक रतन टाटा यांची बायोग्राफी. मग त्या ठिकाणी मी काय केलंय, जे काही महत्त्वाचे लेखक आहेत, आता सगळंच त्या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन प्रोग्राममध्ये पॉसिबल नाहीये. कारण तुम्हाला सांगितलंय चालू घडामोडी शिकवत असताना त्या ठिकाणी 40 ते 50 लेक्चर लागतात. आपण एक 20 एक लेक्चरमध्ये हे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळे जे काही महत्त्वाचे पुस्तकं आहेत आणि त्यांचे जे काही लेखक आहेत, त्याचा उल्लेख किंवा तशा प्रकारे नोट्स आपण या ठिकाणी आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय घडामोडी याच्यामध्ये आयोगानं बघा 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्या जागा विचारल्या होत्या आणि सेम परत गट क च्या या ठिकाणी अशाच पद्धतीचा एक प्रश्न, माझ्या मते एकच मिनिटं. हां, तर त्याच्यावरती देखील आयोगानं प्रश्न विचारला. मात्र तो थोडासा अवघड प्रश्न त्या ठिकाणी आला होता आणि या ठिकाणी आता जे काही आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये गट ब च्या मुख्य परीक्षेला त्यांनी काय केलं होतं, हे जे काही पक्षांना मिळालेल्या जागा होत्या, तर त्या जोड्या लावायच्या स्वरूपात विचारल्या होत्या. मात्र कधी-कधी काय होतं, चालू घडामोडीचे प्रश्न विचारत असताना मागच्या वर्ष, दीड वर्षाचा आपण करंट अफेअर्स वाचत असतो. आयोग मात्र काय करतं, त्याच्या मागे जाऊन त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतंय. परंतु आपल्याला त्या ठिकाणी घाबरायचं नाहीये. आयोगाचे प्रश्न जे काही चालू घडामोडीचे आहेत, त्याच्यामध्ये 100% काही प्रश्न अवघड असणार आहेत. आपण काय करायचंय, 15 प्रश्नांपैकी एक 10 ते 11 प्रश्न बरोबर आणण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून या विषयामध्ये आणि ओव्हरऑल आपल्याला त्या ठिकाणी मार्क्समध्ये व्यवस्थित एक प्रकारचा टोटल यावी. त्याच्यानंतर या ठिकाणी नालंदा विद्यापीठाच्या सामंजस्य करारावरती प्रश्न विचारलाय. मग मी शिकवत असताना त्या ठिकाणी मोदी जेव्हा इस्रायलच्या संसदेला व्हिजिट केले होते, तर त्यांच्या भाषणाच्या वेळेस त्यांना जो काही पुरस्कार भेटला होता, तिथल्या संसदेमध्ये जे काही भाषण केलं होतं आणि त्याच्यानंतर इस्रायलच्या दौऱ्यावरती असताना त्यांनी त्या त्या ठिकाणी जिथे-जिथे भेट केली होती, त्याचा थोडक्यात उल्लेख केला होता. आयोगानं त्याच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर जागतिक घडामोडी बघत असताना बघा, अशा पद्धतीनं ओपन एआय असेल किंवा ChatGPT असेल, यांच्या संदर्भात आयोगाचा प्रश्न आला होता, की हे जे ChatGPT आहे, तर ते कोणाचं आहे? ते ओपन एआयनं सुरू केलेला हा प्रोग्राम होता. म्हणजे मी काय केलं या ठिकाणी,
लेक्चरमध्ये शिकवत असताना जर एखादा महत्त्वाचा तशा पद्धतीचा मुद्दा वाटत असेल, तर तो आपल्या पूर्ण लेक्चरमध्ये त्या ठिकाणी थोडक्यात का होईना कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर या ठिकाणी इतरमध्ये परत एकदा दिनविशेषावरती आयोगाचा प्रश्न आलेला आहे का? या ठिकाणी तुम्हाला जागतिक कविता दिनावरती आलाय. समित्यांवरती आयोगाचा प्रश्न येतो. समित्या त्या ज्या महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केल्यात. योजना असतील, बजेट असेल, याच्या संदर्भात जे एक महत्त्वाचं आहे, तर ते आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करून देण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आपल्या या पूर्ण लेक्चरमध्ये कशा पद्धतीच्या नोट्स असतील, टीचिंग कशा स्वरूपाची असेल, हे थोडक्यात आता तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगितलंय, महत्त्वाचे जेवढे घटक आहेत, तेवढे या 20 लेक्चरमध्ये कव्हर करून देण्याचा 100% मी प्रयत्न केलाय. नोबेल पुरस्कारावरती आयोगानं कंटिन्युअसली प्रश्न विचारलेत, त्याच्यामुळे आपण शिकवत असताना अशा पद्धतीने या नोट्स बनवल्यात, जेणेकरून त्याच्यामध्ये एक प्रश्न आला तर त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जायला नाही पाहिजे. या ठिकाणी शांततेचं जे काही नोबेल आहे, तर मारिया कोरिना मचादो यांना भेटलं होतं. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला देखील याच्यावरती प्रश्न आला. आपण तशा पद्धतीचा तो डाटा ऑलरेडी आपल्या या नोट्समध्ये कव्हर केला होता. या ठिकाणी आयर्न लेडी म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या व्हेनेझुएलाच्या राजकीय विरोधक नेत्या मारिया कोरिना मचादो, तर यांच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तशा स्वरूपाचा जो काही प्रश्न येतो, या ठिकाणी लक्षात घ्या, आयोग काय करतं, साहित्याचं नोबेल विचारतं, शांततेचं नोबेल विचारतं. मग आपण शिकवत असताना जे काही 6 नोबेल जे क्षेत्र आहेत, त्याच्याबद्दल व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, गट ब च्या मुख्य परीक्षेला आयोगानं इव्हन आपल्याला भौतिकशास्त्राचं, रसायनशास्त्राचं, मेडिसिनचं आणि साहित्याचं म्हणजे प्रत्येक जे काही नोबेल विचारण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये मी हे सगळा डाटा त्या ठिकाणी कव्हर केलाय. गट क चा पूर्व परीक्षेचा पेपर बघा, गट ब च्या मुख्य परीक्षेचा पेपर बघा. आयोग काय करतं, महत्त्वाचे जेवढे घटक आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारणारच आहे. आपण काय केलंय, लेक्चरमध्ये ते सगळं कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर हे भौतिकशास्त्राचं नोबेल. आता त्याच्यामध्ये 3-3 व्यक्तींना अशा पद्धतीनं केमिस्ट्रीचा असेल, फिजिक्सचा असेल, मेडिसिनचा असेल, त्यांना 3-3 त्या ठिकाणी विजेते आहेत. आता हे सगळं तुमच्या लक्षात कसं राहावं, याच्यासाठी कंटिन्युअसली त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या ट्रिक्स देखील सांगण्याचा प्रयत्न केला. आता फिजिक्सचे नोबेल कसं लक्षात ठेवणार तुम्ही? मामी क्लार्क आहेत. फिजिक्सच्या मामी क्लार्क आहेत. आता म्हणजे काय? तर या ठिकाणी अशा पद्धतीनं मार्टिनिस. मी म्हणजे काय? तर या ठिकाणी मिशेल आणि क्लार्क म्हणजे काय? तर जॉन क्लार्क. आता हे थोडेसे विजेते त्या ठिकाणी लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा केमिस्ट्रीचे नोबेल विजेते लक्षात ठेवायचे. इथं परत 3 नावं. आता हे सगळंच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात राहणार आहे का? नाही राहणार. त्याच्यासाठी मी ट्रिक सांगण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी केमिस्ट्रीची ट्रिक आपली काय असणार आहे? ओसुरी, केमिस्ट्रीची ओसुरी. ओ म्हणजे काय? तर या ठिकाणी ओमर. सु म्हणजे काय? तर सुसुमू आणि री म्हणजे काय? रिचर्ड रॉबसन. तर लक्षात घ्या, 6 नोबेलचे क्षेत्र आहेत. त्याच्यामध्ये साहित्याचा आणि शांततेचा नोबेल आपल्याला लक्षात राहतो, परंतु बाकी 4 क्षेत्रांबद्दल देखील आयोगानं काय केलं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेत, की रसायनशास्त्राचं नोबेल विजेते जे कोणी लोक असतील, तर त्यांच्यावरती आयोगाचा प्रश्न आला. फिजिक्सच्या नोबेलवरती विचारलाय, केमिस्ट्रीच्या विचारलाय आणि हे सगळं त्या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रिक्सच्या माध्यमातून देखील सांगितलं, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरचा मार्क्स त्या ठिकाणी मिळवता यावा. त्याच्यानंतर पद्म पुरस्कार. आता पद्म पुरस्कार शिकवत असताना आपण बॅचमध्ये अशा पद्धतीने या नोट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आयोगाचे प्रश्न कशा स्वरूपाचे येतात, हे देखील त्या ठिकाणी लगेच दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं काय होणार आहे तुमचं, आयोगानं अशा पद्धतीचा प्रश्न जर विचारला असेल, तर लक्षात ठेवायला देखील तुम्हाला तशा पद्धतीनं सोपं जाणार आहे. आता या ठिकाणी काय विचारलं होतं, की हा गट क च्या पूर्व परीक्षेला 2024ला प्रश्न आला होता आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी एकूण किती पद्म पुरस्कार जाहीर केले? तर त्याचं उत्तर समजा त्यावेळेस 132 होतं. तर आता मी शिकवत असताना 2026चे त्या ठिकाणी पद्म पुरस्कार, तर त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये सांगितलं, की प्रश्न कुठे येऊ शकतो, याच्यापूर्वी काय विचारलाय आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी नोट्स दिल्यात. समजा 131 विजेत्यांना 25 जानेवारीला या ठिकाणी या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. आता हे शिकवत असताना आपल्याला या ठिकाणी आयोगाचा अशा पद्धतीचा पी-वाय-क्यू तुम्हाला येऊन गेलाय, हे देखील मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलंय आणि सोबतच कुठं प्रश्न येऊ शकतो हे देखील त्या ठिकाणी सांगितलं. पद्मविभूषण विजेते जे काही 5 आहेत, समजा त्यांच्याबद्दल सांगत असताना या संख्या तुम्हाला पाठवणार नाहीत. मी लेक्चरमध्ये तशा पद्धतीचा प्रयत्न केलाय, की त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला एक नॉलेज यावं त्याचं किंवा ते त्या ठिकाणी लक्षात ठेवायला सोपं जावं. आता बघा, विभूषण विजेते कसं लक्षात ठेवायचे? 5 विजेते आहेत. काहीतरी 5 स्टार दर्जाची कामगिरी केली म्हणून त्यांना विभूषण पुरस्कार भेटला, असे 5 आहेत. त्याच्यानंतर भूषण, 13 भूषण लक्षात ठेवायचं आणि पद्मश्री लक्षात ठेवत असताना त्या ठिकाणी 1 वाढवायचं आहे. 113. 113 पद्मश्री असं काहीतरी लक्षात ठेवा. असं वेळोवेळी सांगितलंय, की जेणेकरून त्या ठिकाणी लेक्चरमध्ये तुम्हाला एखादा डाटा मेमराईज व्हायला त्या ठिकाणी मदत देखील होणार आहे. पद्मविभूषण विजेते शिकवत असताना वेळोवेळी उल्लेख केलाय, की यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं हा पुरस्कार दिलाय. सोबतच त्यांचे जे काही निधन वार्ता आहे, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो, हे देखील सांगितलं होतं.
आता समजा धर्मेंद्र देवल आहेत, तर आपल्याला माहिती आहे अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालं. निधन वार्तामध्ये धर्मेंद्र पूर्ण कव्हर केलंय आपण आणि सोबतच पुरस्कार कॅटेगरीमध्ये देखील तशा पद्धतीनं सांगितलं, की यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता 24 जानेवारी 2025ला धर्मेंद्र यांचं निधन झालं. मग त्यांचा पहिला चित्रपट कोणता? शेवटचा कोणता? त्यांना त्या ठिकाणी कोणते पुरस्कार भेटले? अशा पद्धतीचा आपण सगळा डाटा आपल्या नोट्समध्ये त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. व्ही.एस. अच्युतानंदन. तर मी काय केलं होतं, जेवढे काही मुख्यमंत्री आहेत, ज्यांचं त्या ठिकाणी निधन झालं, ते सगळे त्या ठिकाणी कव्हर करून देण्याचा प्रयत्न केला होता. आता यांचं निधन जुलै 2025ला झालं होतं. आपण काय केलं, तशा पद्धतीने नोट्समध्ये त्या ठिकाणी कव्हर करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर पी. नारायणन असतील. आता याच्यामध्ये 3 केरळचे आहेत. मग तसं देखील मी सांगितलं, की लक्षात ठेवायला तुम्हाला पद्मविभूषण विजेते लक्षात ठेवत असताना 3 विजेते हे कुठले आहेत? केरळ या राज्याचे आहेत, असं देखील त्या ठिकाणी नोट्समध्ये सांगितलं, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला थोडंसं सोपं देखील जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे जायचं आपण. या ठिकाणी समजा ट्रम्प असतील, तर आपल्याला माहिती आहे मोदी आणि ट्रम्प यांना वेगवेगळ्या देशाचे खूप सारे पुरस्कार भेटलेत. आयोगाचा त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो का? येऊ शकतो. मग ट्रम्प यांना जेवढे काही पुरस्कार भेटले होते, ते सगळे मी एका नोट्समध्ये तशा पद्धतीनं काय केलं, मॅनेज करून किंवा तशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर युक्रेनच्या पंतप्रधान आणि समजा या ठिकाणी कुठल्या देशाचे आहेत? सुरिनाम या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. मग हे सगळं मी त्या ठिकाणी नोट्स बनवत असताना आता तुमच्या पुस्तकामध्ये जास्त डाटा असणार आहे. त्याला मी काय केले, काय म्हणता येईल, कॉम्प्रेस केले आणि अगदी छोट्यामध्ये किंवा शॉर्टमध्ये त्या ठिकाणी ते शिकवलंय. परंतु प्रश्न त्याच्या बाहेर जात नाही. बघा, गट क च्या मुख्य परीक्षेला, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला, गट ब च्या पूर्व परीक्षेला आयोगाचा कंटिन्युअसली जसा प्रश्न येतोय तशाच पद्धतीने या ठिकाणी नोट्स बनवून देऊन तुम्हाला रिव्हिजन करण्याचा त्या ठिकाणी एक प्रयत्न केलाय. या ठिकाणी समजा काय विचारलंय, थायलंडच्या ज्या काही माजी पंतप्रधान होत्या, त्या कोणत्या पक्षाच्या होत्या? मग मी शिकवत असताना एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचे ती काही पंतप्रधान असतील, त्यांच्याबद्दल सांगितलं त्यांचं नाव आणि त्यांच्या जी काही पार्टी असेल, तर त्याच्याबद्दल सांगितलंय. तशा पद्धतीचा तुमचा डाटा त्या ठिकाणी कव्हर देखील होणार आहे. या ठिकाणी काय विचारलंय, चिलीचे राष्ट्राध्यक्ष कोण बनलेत? या ठिकाणी काय विचारलंय, की आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनवलेत? तर आपण काय केलं, आपल्या नोट्स बनवत असताना हे मी काय सांगतोय तुम्हाला, हे आपण या बॅचची माहिती देतोय. त्याच्यामध्ये आम्ही शिकवत असताना कशा पद्धतीने हे सगळं सांगितलंय किंवा त्या ठिकाणी नोट्स कव्हर केल्यात, हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. युक्रेनच्या पंतप्रधानांबद्दल सांगितलं, त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला त्याच्याबद्दल सांगितलं. नवीन कोण आलेत ते देखील त्या ठिकाणी मेन्शन करून तशा पद्धतीने हे सगळं नोट्समध्ये असणार आहे, हे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा बी-सी-सी-आयच्या नवीन नेमणुका. मी तुम्हाला सांगितलंय लेक्चरमध्ये शिकवत असताना व्यवस्थित अगदी डिटेलमध्ये त्या ठिकाणी कव्हर केलं, जेणेकरून त्याच्या बाहेर तुमचा शक्यतो प्रश्न जाऊ नये. आयोगानं हा प्रश्न देखील विचारला. बी-सी-सी-आयच्या ज्या काही नेमणुका आहेत त्याच्यामध्ये बी-सी-सी-आयचे नवीन सचिव कोण झालेत? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. मग मी शिकवत असताना काय केलं, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषागार असतील इतक्या लेव्हलला त्या ठिकाणी तशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल इन डिटेलमध्ये त्या ठिकाणी माहिती देखील कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर समजा नीती आयोग आहे. तर नीती आयोगावरती देखील कंटिन्युअसली प्रश्न विचारतात. मग मी काय केलं, जिथं-जिथं जी-एसचा संदर्भ येतो, समजा एखादं महत्त्वाचं कलम आलं पॉलिटीमध्ये, त्याचा उल्लेख करून दिला. हिस्ट्रीमध्ये काहीतरी त्या ठिकाणी आलेलं आहे. चालू घडामोडी त्याच्यामध्ये त्याचा संदर्भ आहे, तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी रिलेशन लावून ते देखील सांगण्याचा प्रयत्न केला. समजा या ठिकाणी समजा नीती आयोग आहे. त्याच्यावरती आयोगाने त्याची स्थापना असेल, 3-4 वेळेस प्रश्न विचारला. त्याच्या लाँग फॉर्मवरती 2 वेळेस प्रश्न विचारला. ते तर सांगितलेलं आहे आणि चालू घडामोडीमध्ये हे नेमकं का चर्चेमध्ये होतं, हे देखील आपण त्या ठिकाणी नोट्समध्ये कव्हर केलेलं आहे. समजा आता ही सगळी स्लाईड आपण त्या ठिकाणी शिकवून झालेली आहे. आता या ठिकाणी समजा हे जे काही नीती आयोगाचे सीईओ आहेत, तर ते नवीन सीईओ आलेत. त्यांचं नाव आहे अनुराग जैन. अनुराग जैन असं त्यांचं नाव आहे आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी अनुराग जैन, मधल्या काळामध्ये हा अंतरिम चार्ज या ठिकाणी निधी छिब्बर यांच्याकडे आला होता. तर तेव्हा मी त्या ठिकाणी नोट्समध्ये कव्हर करून दिलं. आता मात्र लगेच ते अपडेट तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये तशा पद्धतीनं येऊन देखील जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी समजा पहिली अंगणवाडी असेल, मग पहिल्या घडामोडी आपण त्या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये शिकवत असताना अशा पद्धतीनं पहिल्या घडामोडी त्या ठिकाणी सलगपणे कव्हर केल्या, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जावं. आता बघा, देशातली पहिली अंगणवाडी असेल, देशातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेज असेल. आयोगाच्या याच्यावरती प्रश्न येतात म्हणून तशाच पद्धतीचा डाटा कव्हर केलाय. गट क च्या पूर्व परीक्षेला या ठिकाणी काय विचारलं होतं? देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेली अंगणवाडी कुठली आहे? मग जर आयोग त्या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी विचारत असेल, तर अशा पद्धतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारं स्मार्ट विलेज देखील विचारू शकतं. मग त्या ठिकाणी मी लगेच तो डाटा एका त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कव्हर देखील करून दिलाय. किंवा समजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालं, मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालं. त्याच्यानंतर पुढे समजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालं, मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालं.
या ज्या काही समानता असणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या लगेच मी त्या ठिकाणी कव्हर करून दिल्या. देशातली पहिली अशा प्रकारची ई प्रयोगशाळा, ई प्रयोगशाळा, देशातलं पहिलं वंदे मातरमचं उद्यान, ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं काहीतरी रिलेशन लावता येईल, तशा पद्धतीनं अगदी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न या पूर्ण लेक्चरमध्ये चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यानंतर समजा निधन वार्ता. निधन वार्ता शिकवत असताना चालू घडामोडीमध्ये नेमकं काय विचारलं जातं, हे देखील सांगितलं आणि डाटा त्याच्या बाहेर कुठला प्रश्न जाऊ नये याच्यासाठी अगदी व्यवस्थित ते सगळं कव्हर करून दिलेलं आहे. समजा आता पियुष पांडे आहेत. त्यांचं निधन झालं होतं. हे आपण त्या ठिकाणी शिकवलं आणि त्याच्यानंतर गटकची मेन्स पेपर झाला. त्याच्यामध्ये आयोगाने लगेच प्रश्न देखील विचारला होता. या ठिकाणी समजा यांच्याबद्दल सांगताना अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं. समजा या ठिकाणी समजा की जी काही 2014 ची इलेक्शन झाली, त्याच्यामध्ये बीजेपीनं जी काही प्रसिद्ध त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्लोगन बनवलं होतं, "अब की बार मोदी सरकार" आणि "अच्छे दिन आने वाले हैं." हे देखील त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगितलं, जेणेकरून मुलांच्या लक्षात राहावं, की चालू घडामोडीवरती याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आणि जे काही महत्त्वाचं आहे, ते सगळं त्या ठिकाणी आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न देखील विचारला होता गट क च्या मुख्याला, पियुष पांडे यांचं निधन झालं. मी तुम्हाला सांगितलंय, की निधन वार्ता या कॅटेगरीवरती प्रश्न येतात. या ठिकाणी बघा सुर मेरा तुम्हारा नावाचं जे काही प्रसिद्ध भीमसेन जोशी यांनी गायलेलं गीत आहे, तर त्याचे गीतकार कोण आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न आला होता. यांना त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून पद्मभूषण पुरस्कार देखील प्राप्त झाला. बघा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झाला. एकतर पुरस्काराच्या कॅटेगरीवरती यांच्यावरती प्रश्न येईल किंवा निधन वार्तावरती येईल. हे अशा पद्धतीनं आपल्या नोट्समध्ये सगळं कंपाईल करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर समजा सतीश शाह यांचं देखील निधन झालं. यांना देखील मरणोत्तर अशा प्रकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. तर ते सगळं आपण इन डिटेलमध्ये आपल्या बॅचमध्ये कव्हर केलेलं आहे. या ठिकाणी बघा प्रश्न काय विचारला होता, गट क च्या मेन्सला प्रश्न आला होता. सतीश शाह यांचं जे काही निधन झालं, ते कोणत्या क्षेत्राच्या संदर्भात होते? त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला. रंगभूमी आणि सिनेसृष्टी, तर ते अभिनेते होते. त्यांचं निधन झालं. त्याच्यावरती सांगितलं. लगेच शिकवत असताना त्या ठिकाणी समजा आता हे भिकल्या लाडक्या धिंडायत यांच्याबद्दल देखील सांगितलं, की हे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी संस्कृती जपणारे किंवा तशा पद्धतीचे पुढे नेणारे एक वादक आहेत. त्यांचं वाद्य आहे तारपा नावाचं. भोपळा जो काही असतो लांबका भोपळा त्याच्यापासून बनवलेलं हे एक प्रकारचं वाद्य आहे आणि ते दिल्लीमध्ये मग पुरस्कार स्वीकारताना त्यावेळेस जे काही मीडिया असेल त्यांच्यासमोर हे वाजवून दाखवलं होतं. अशा प्रकारची देखील गोष्टीच्या स्वरूपात ते सांगण्याचा प्रयत्न केला होता आपल्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी पंजाबचा राज्यमासा, झारखंडचा राज्यमासा. मग मी काय केलंय, चालू घडामोडी हे सगळं शिकवत असताना, कंपाईल करत असताना याच्यामध्ये काहीतरी समानता आढळेल. समजा आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. मग समजा ग्रीन हायड्रोजन गॅस असेल, ग्रीन हायड्रोजन रेल्वे असेल, ग्रीन हायड्रोजन समजा एखाद्या राज्यानं पॉलिसी डिक्लेअर केली असेल, अशा पद्धतीनं मोदींच्या हस्ते उद्घाटनं कव्हर केली किंवा मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन असतील कव्हर केली. समजा खेलो इंडिया स्पर्धा आहेत, तर त्या ज्या काही 5 किंवा 6 स्पर्धा आहेत, त्या सलगपणे त्या ठिकाणी कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन कमी व्हावं आणि त्याच्यामध्ये समानता असल्याकारणाने त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात यावं. समजा आयोग तुम्हाला त्या ठिकाणी विचारेल, की पंजाबचा राज्यमासा कोणता? रोहू नावाचा. आणि त्या ठिकाणी लगेच प्रश्न आयोगाचा हा देखील येऊ शकतो, की देसी मागूर नावाचा जो काही राज्यमासा कोणत्या राज्याने डिक्लेअर केला. मग पंजाब ऑप्शनमध्ये असू शकतं, झारखंड असू शकतं, महाराष्ट्र असू शकतं. मग ते सगळं या ठिकाणी व्यवस्थितपणे आपण काय केलं आपल्या नोट्समध्ये या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करून देण्याचा मी प्रयत्न केलाय. पंजाबचा राज्यमासा सांगितला, झारखंडचा सांगितला, महाराष्ट्राचा देखील उल्लेख केला. त्याच्यानंतर पहिलं राज्य कुठलं हे देखील आपल्या लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले लेक्चर त्या ठिकाणी बऱ्यापैकी कव्हर झालेत आता आणि उर्वरित जे काही चालू घडामोडीचे लेक्चर आहेत तर तर ते येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्या बॅचमध्ये अपलोड होत आहेत. तुम्ही या बॅचला तशा पद्धतीनं ॲडमिशन घेऊ शकता. चालू घडामोडीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, काय लक्षात ठेवायचं, काय सोडायचं किंवा काय त्या ठिकाणी व्यवस्थित अंडरलाईन करून ठेवायचं, हे सगळं मी त्या ठिकाणी बॅचमध्ये वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर समजा क्रीडा घडामोडी. आता क्रीडा घडामोडीवरती जे काही आयोगाचे प्रश्न येतात, हे सगळा एरिया त्या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. समजा भारताने यावर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी या ठिकाणी ही जी काही तिसऱ्यांदा टी20ची वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली, तर त्याच्याबद्दल इन डिटेल सांगितलं. सोबतच भारताच्या महिला संघानं जो काही नोव्हेंबरमध्ये ओडीआयचा म्हणजे एकदिवसीयचा वर्ल्ड कप पहिल्यांदाच जिंकला, त्याच्याबद्दल देखील अगदी डिटेलमध्ये कव्हर केलं. जेणेकरून त्या ठिकाणी आयोगाचे जे महत्त्वाचे घटक आहेत, त्याच्याबाहेर तुमचा शक्यतो प्रश्न जाऊ नये आणि त्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये, याच्यामध्ये कमी लेक्चर्समध्ये मॅक्सिमम रिव्हिजन कशा पद्धतीनं करून देता येईल, हे सगळं या ठिकाणी बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बघा, या बॅचमध्ये तुम्हाला त्याचं नाव किंवा त्याचं स्वरूप सगळं अनिकेत सरांनी YouTubeवरती सांगितलेलंच आहे. या बॅचमध्ये त्या ठिकाणी
स्मार्ट रिव्हिजन प्रोग्रामच्या निमित्तानं जे काही गट क ची पूर्व परीक्षा आहे त्याच्याबद्दल पूर्ण त्या ठिकाणी व्यवस्थित अनिकेत सरांनी YouTubeला सांगितलं होतं. मी परत एकदा थोडंसं सांगतो. या बॅचमध्ये तुम्हाला डेली टार्गेट दिलं जाईल. दररोज 2 व्हिडिओ, 2 लेक्चरचे त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यानंतर त्याच्या नोट्स, लेक्चर्स आणि सोबतच टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला या बॅचच्या निमित्तानं मिळणार आहेत. याच्यामध्ये ही बॅच आता त्या ठिकाणी सुरू देखील झालेली आहे. चालू घडामोडीचे त्या ठिकाणी बऱ्यापैकी लेक्चर आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ही आत्ता ही बॅच त्या ठिकाणी जॉइन करू शकता. अगदी रेकॉर्डेड व्हिडिओ त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच अडचण नाही. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तशा पद्धतीनं बघू शकता आणि ज्या मित्रांना तशा प्रकारची गरज आहे किंवा जे काही नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना या ठिकाणी चालू घडामोडी असतील किंवा बाकीच्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, त्यांना या बॅचबद्दल आपल्या आवर्जून सांगा. त्याच्यानंतर हा जो काही SRP4 नावाचा जो काही कोड आहे, हा कोड वापरण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून या बॅचची जी काही फीस आहे, त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला काय भेटेल, ₹500 सूट भेटेल. तर हा कुपन कोड जो आहे SRP4 नावाचा, तो सलगपणे टाइप करायचा आणि तशा पद्धतीने तुम्ही आशा अकॅडमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी काही आपली बॅच आहे, जे काही आपलं ॲप आहे, त्याच्यावर ही बॅच आहे. तर ते त्या ठिकाणी डाउनलोड करून हा कुपन कोड टाकून ₹500 देखील त्या ठिकाणी सूट मिळवू शकता. आणि अशा पद्धतीनं वाटलंच जर काही अडचण आली, तर त्या ठिकाणी आशा अकॅडमीचे हे जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तर याच्यावरती तुम्ही कॉल करून त्या ठिकाणी ऑफिस टाईममध्ये विचारू शकता. तर या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे अशा पद्धतीनं जे काही चालू घडामोडी कसं शिकवलंय हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता आणि सोबतच त्या ठिकाणी ज्या आपल्या नोट्स असणार आहेत आणि आयोगाचे जे काही प्रश्न विचारण्याचा एरिया आहे तर तो व्यवस्थितपणे सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना देखील तशा पद्धतीनं शेअर करा, जेणेकरून हे जे काही स्मार्ट रिव्हिजन प्रोग्रामची बॅच आहे, ज्याच्या माध्यमातून तुमचं कमी कालावधीमध्ये रिव्हिजन होणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी जॉइन व्हायचं आहे. आणि एवढं बोलून त्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद.